नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुन महिपतकडे आलेले असतात. सायली म्हणते की सांग ना रे, तू जे काही म्हणालास काल ते सत्य आम्हाला सांगून टाक ना, जे आम्हाला अजूनही माहिती नाही आहे. तर आता हा महिपत म्हणतो की तुम्ही दोघं जण ज्या कोड्यात आहात ना, ते कोडं तुम्हाला नागराजच सांगू शकतो. तुमच्या घरात आहे. अरे तुम्ही अजूनही अंधारात आहात आणि जेव्हा तुम्ही उजेडात याल ना, तो उजेड तुमच्या घरात असेल. त्यावेळेला आता महिपत त्यांना इग्नोर करून निघून जातो. अर्जुन म्हणतो चल सायली, मला माहिती होतं की हा तुला काहीच सांगणार नाही. महिपत हसत असतो. जातानाच नागराज त्यांना अडवतो आणि म्हणतो की काय रे, तुमचं कोडं अजून उलगडलंच नाही का? अरे जगात फक्त एकच माणूस असा आहे ज्याला हे सत्य माहिती आहे, तो म्हणजे नागराज किल्लेदार. तुम्ही एक दिवस नक्की याल माझ्या पायावर डोकं टेकवायला, कारण हे सत्य जाणून घ्यायला तुम्हाला माझी गरज पडेलच. अर्जुन म्हणतो की माझ्या घराचं सत्य जाणून घ्यायला मी तुझ्याकडे येणारच नाही. मी शोधून दाखवेल सत्य काय आहे ते. त्यावेळेला हा नागराज म्हणतो की अरे ते सत्य फक्त मलाच माहिती आहे ना, तुला कोण सांगणार आहे? तुझ्या घरात लपले एक सत्य, त्याचे रंग उधळताना मला खूप आवडणार आहे. जेव्हा तुझं घर उद्ध्वस्त होईल ना अर्जुन, तेच मला बघायचं आहे. अरे ते सत्य फक्त मलाच तर माहिती आहे ना. असं बोलून अर्जुन म्हणतो की कोड्यात खेळायला दुसऱ्यांना तुला खूप मजा येते ना? नागराज हसत असतो, म्हणतो की हो, खूप मजा येते मला. सायली म्हणते की मग सांगून टाका ना सत्य काय आहे ते. नागराज म्हणतो की इतक्या सहजासहजी मी का सांगू? अरे हे सत्य कोणीच तुला सांगू शकत नाही. तू किती शोधलं तरी तुला ते कधीच सापडणार नाही आहे अर्जुन. त्यामुळे तू मान्य कर की तू हरलायस. अर्जुन म्हणतो नाही. तिघांचंही बोलणं प्रिया लपून ऐकत असते. प्रियाला धक्का बसतो. ती म्हणते की नागराज काका माझं सत्य सांगून देणार आहेत की काय अर्जुनला? त्याच वेळेला नागराज म्हणतो की तुला 1 महिना देतो अर्जुन, सत्य शोधून दाखव. आणि जर नाही सापडलं तर मग ये माझ्याकडे, मी कुठे ते तुला माहितीच आहे ना. तर आता हा अर्जुन आणि सायली दोघेही जेलच्या बाहेर येतात, पण सायली मात्र खूप टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की हा महिपत तुम्हाला एक सत्य तर सांगून बसला, पण हे दुसरं सत्य का सांगत नाही आहे? याला माहिती असूनही हा वेळ का घेतोय? अर्जुन म्हणतो की हो सायली, मला पण समजतंय, पण त्याला नाही सांगायचं. असू दे, आपण शोधूयात. दोघंही जायला निघतात, पण सायलीचं मात्र लक्ष कशातच नसतं. अर्जुन म्हणतो की व्यवस्थित घरी जा, उगाच विचार करत बसू नकोस. आता हा अर्जुन इकडे ऑफिसमध्ये येतो आणि चैतन्याला सांगतो की आज आम्ही महिपतकडे गेलो होतो. त्याने असं काहीतरी सत्य लपवून ठेवलेलं आहे की जे माझ्या घरात आहे. माझं घर उद्ध्वस्त होणार आहे असं नागराज म्हणतोय. त्याच वेळेला चैतन्य म्हणतो की तू वेडाच का अर्जुन? सायली वहिनीला घेऊन जायची काय गरज होती? त्या महिपतमध्ये आणि तुझ्यामध्ये जे डील झालंय ते जर सायली वहिनीला कळालं तर? मग तू एक काम कर, वहिनीला कशाला उगाच तू अंधारात ठेवलंय? सत्य सांगून मोकळा का होत नाही? अर्जुन म्हणतो साक्षी. जिवंत आहे हे मी सायलीपासून लपवलंय, मला मान्य आहे. पण मी इतक्या लवकर तिला सांगत नाही, कारण जे डील केलंय ते मला फक्त आमच्या दोघांमध्येच ठेवायचंय. कारण जर सायलीला कळालं तर उगाच गोष्ट पसरल्या जाईल. पण मला हेच वाटतं की बायकोपासून मी काही लपवायला नको आहे. चैतन्य म्हणतो की सांगून टाक, मग उगाच लपवलंस तर बहिणीचा विश्वासघात होईल. म्हणूनच अर्जुन तिला म्हणतो की सायली बाहेर आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला अर्जुनला सायली विचारते की बोला ना, काय बोलायचं आहे? मग अर्जुन म्हणतो की नागराजने जे काही कोड्यात आपल्याला त्याबद्दलच तुला खूप टेन्शन आले ना सायली? अगं त्या महिपा शिकरेबद्दल मला तुला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हणून आता त्यांनी भाग संपवला आहे, तर आता सायलीला सत्य समजणार आहे. तेव्हा आता पाहायला विसरू नका. ठरलं तर मग.